नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे स्वीट कॉर्नचे क्रिस्पी भजी। आपण घेतलेला स्वीट कॉर्न मी पूर्ण सोलून घेतलेला आहे। त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे। दोन भाग करून झाल्यावर अशा पद्धतीने धरून असे दाणे कट करून घ्यायचे। पाहू शकता इथे व्यवस्थित आपण दाणे कट करून घेतलेले आहेत। दोन्ही तुकड्यांचे असे दाणे काढून झालेले आहेत। बऱ्याचदा काय होतं, आपण अख्खा कणीस विकत आणत नाही तर कणीसचे दाणे विकत आणतो। जर तुम्ही कणीसचे दाणे विकत आणले असतील ते सुरीने असे चॉप करून घ्यायचे। दाणे सुरीने का कट करून घ्यायचे, कारण आपण जेव्हा स्वीट कॉर्नची भजी करतो ते जेव्हा भजी तळण्यासाठी तेलात घालतो तो त्यावेळेला जर स्वीट कॉर्नचे दाणे अख्खे असतील तर ते फुलतात आणि फुटतात। स्वीट कॉर्न कट करून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची, ती देखील बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर बारीक चिरून झाल्यावर ती देखील घालून घ्यायची। जास्त तिखट ज्या मिरच्या असतात त्यांचा रंग डार्क हिरवा असतो आणि ज्या कमी तिखट मिरच्या असतात त्यांचा रंग असा थोडा फेंट असतो। भजीसाठी इथे मी डार्क हिरव्या मिरच्या वापरणार आहे। इथे आपल्या मिरच्या चिरून झालेल्या आहेत, पण त्या आधीच यामध्ये मिक्स नाही करायच्या। आता आपण पाहणार आहोत स्वीट कॉर्न भजीसाठी लागणारं पूर्ण साहित्य। स्वीट कॉर्न आपण इथे कट करून घेतलेलाच आहे। त्याचबरोबर बारीक चिरून कोथिंबीर देखील घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली मिरची, जितकं लागेल तितकं बेसनचं पीठ, मीठ आणि लाल तिखट। सर्वात आधी आपण यामध्ये जी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे ती छान मिक्स करून घ्यायची। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता। कोथिंबीर छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। मीठ छान मिक्स करून घ्यायचं। आपण जेव्हा मीठ या पद्धतीने मिक्स करतो त्यावेळेला काय होतं, दाण्यांमधलं जे पाणी आहे ते सुद्धा बाहेर येतं आणि आपण जी कोथिंबीर ॲड केलेली आहे तिचा देखील फ्लेवर यामध्ये उतरतो। आपण घेतलेलं लाल तिखट ॲड करून घ्यायचं। लाल तिखट मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण थोडं थोडं बेसन ॲड करणार आहोत। या स्टेजला आपण बारीक चिरून घेतलेली मिरची देखील यामध्ये ॲड करायची। मिरची ॲड करून झाल्यावर यामध्ये मी थोडंसं पीठ ॲड केलेलं आहे। पाहू शकता इथे आपलं भजीचं बॅटर अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे। मिरची मी नंतर मिक्स केली। मिरची तिखट असल्यामुळे काय होतं, आपल्या हाताची आग होते, म्हणजेच आपला हात चुरचुरतो। ते टाळण्यासाठी मिरची जी आहे ती शेवटी ॲड करायची।
भजी क्रिस्पी होण्यासाठी हे बॅटर मिक्स करून झालं की लवकरच भजी करायला घ्यायची. इथे मी एक साईडला कढई गरम करून त्यामध्ये तेल देखील गरम करून घेतलेलं आहे. तेल पूर्ण गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मात्र लो करायची आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये असे भजी सोडून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तितके भजी तेलामध्ये घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करायची, अजिबात हाय करायची नाही. कारण मीडियम फ्लेमवर जर आपण भजी तळले तर ते क्रिस्पी होतात आणि हाय फ्लेमवर जर भजी तळले तर ते बाहेरून तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. इथे आपले भजी छान तळून देखील झालेले आहेत. आपल्याला वाटलं आपले भजी छान तळून झालेले आहेत त्यावेळेला सुद्धा गॅसची फ्लेम लो करायची आणि भजी असे एक साईडला घ्यायचे, तेल नितळवायचं आणि ते असे काढून घ्यायचे. पाहू शकता इथे आपले स्वीटकॉर्न भजी तळून खाण्यासाठी देखील तयार आहेत. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.